कुत्र्याची भीती वाटते, तर चल रे मी तुझा हात धरलाय, जाऊ आणि कुत्र्याला हात लावूयात. फोबिया असेल तर असं कधीही करू नये. बरोबर. स्टेप बाय स्टेप कुत्र्याची भीती आपल्याला काढता येऊ शकते. बरोबर. म्हणजे काहीतरी चित्रामधनं आधी कुत्र्याचं काय चित्र बघतोय, स्वतःला काहीतरी सांगतोय की काय ठीक आहे, बरोबर, छान प्राणी आहे, मला घाबरायची इतकी गरज नाही आहे. आधी स्क्रीनमधून, मग खिडकीच्या इथून, बाहेरून, आणि पालक बरोबर आहेत, ॲफर्मेशन्स त्याच्या सोबतीने देतात आहेत. मग खाली जाऊन लांबून, बरोबर, मग पालक समोर आहे आणि कुत्रा समोर आहे आणि अंतर कमी केलं आहे. मग पालक हात लावतात, मूल फक्त बघतंय. बरोबर. आणि मग पालकांसोबत मूल हात लावतंय. आणि सगळ्यात शेवटची स्टेज म्हणजे मूल आणि कुत्र्याचं काय आपण म्हणत अंतर कमी होणं. बरोबर. आणि याच्यासाठी आपण जो काही कुत्रा असेल तो फ्रेंडली असणं. म्हणजे जे कंपॅनियन म्हणून कुत्रे असतात तशा ते कुत्रे या एक्सपेरिमेंटसाठी असणं, ह्यात खूप छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करावा लागतो. बरोबर आहे. तर त्याच्यासाठी एक कन्सिस्टन्सी असणं, एकच वेळ मेंटेन करणं, किती ड्युरेशन असणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. बरोबर. प्रत्येक स्टेजच्या आधी रिलॅक्सेशन, नंतर रिलॅक्सेशन हे गरजेचं असतं. बरोबर. आणि म्हणून पालकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन लगेच ह्या गोष्टी करायला जाऊ नये. तिथे एक्सपर्टची मदत घ्यावी जिथे फोबिया आहे.